बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची अंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. 81 वर्षीय बिग बी यांना शुक्रवारी सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या सेटवर दुखापत झाली होती. 2018च्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात ॲक्शन सीन करताना त्यांना खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नव्हती, मात्र त्यांना बॉडी डबल वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी हा सीन स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. केबीसी 14च्या शूटिंग दरम्यान पायाची नस कापली गेली होती. 2022 मध्ये कौन बनेगा करोडपती 14च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस धातूच्या तुकड्याने कापली गेली होती. सेटवर स्नायूतून खूप रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दोनदा कोविड पॉझिटिव्ह होते. अमिताभ यांनी 2020 मध्ये ट्विट करून माहिती दिली होती की त्यांना कोविडची लागण झाली आहे. त्यांचा मुलगा अभिषेकही पॉझिटिव्ह होता. बिग बी 2 महिने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. यानंतर 2022 मध्येही अमिताभ यांना कोविडची लागण झाली. दिवाळीपूर्वीच अमिताभ जखमी झाले होते. अमिताभ बच्चन यांनी दिवाळीपूर्वीच पायाची नस कापल्याची माहिती दिली होती. त्यांच्या पायाची नस कापल्याने खूप रक्तस्राव झाल्याचे त्यांनी स्वतः एका ब्लॉगच्या माध्यमातून सांगितले होते. त्यांना रुग्णालयातही जावे लागले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्या पायाला टाके घातले होते. कुलीच्या सेटवर जखमी झाले होते. 26 जुलै 1982 रोजी कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन जखमी झाले होते. मार्शल आर्ट्समधील तज्ज्ञ पुनीत इस्सारने ॲक्शन सीन दरम्यान त्यांना जोरदार मुक्का मारल्याने हा अपघात झाला. पुनीत इस्सारचा ठोसा पोटावर लागताच अमिताभ बच्चन जमिनीवर कोसळले. काही वेळाने ते उठले आणि म्हणाले की मला खूप वेदना होत आहेत. मनमोहन देसाई यांनी त्यांना तातडीने त्यांच्या हॉटेलमध्ये पाठवले. डॉक्टरही आले. बराच काळ डॉक्टरांना हा आजार ओळखता आला नाही. वारंवार चाचण्या करूनही स्पष्ट निदान होऊ शकले नाही. अमिताभ यांची प्रकृती बिघडत होती. त्यानंतर वेल्लोरच्या डॉक्टर भट यांना एक्स-रे अहवालात आतड्यांतील छिद्र आढळून आले आणि त्यांनी सांगितले की अमिताभच्या पोटात झालेल्या दुखापतीमध्ये आता पूर निर्माण होऊ लागला आहे. यानंतर अमिताभ यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर 2 ऑगस्ट 1982 रोजी हळूहळू अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. बिग बी आधीच अस्थमा, यकृताची समस्या आणि न्यूमोनियाने त्रस्त होते. अपघातापूर्वीच अमिताभ बच्चन यांना यकृताचा त्रास होता आणि त्यांना दम्याचाही त्रास होता. ऑपरेशननंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यूमोनिया झाला, ज्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. बंगळुरूमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना एअरबसने मुंबईत आणण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. 8 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाबाहेर 24 तास त्यांच्या चाहत्यांची गर्दी होती. संपूर्ण देशात काही ठिकाणी पूजा तर काही ठिकाणी यज्ञ होत होते. जया बच्चन स्वतः अमिताभ यांच्या तंदुरुस्तीसाठी सिद्धिविनायक येथे गेल्या होत्या. परंतु जेव्हा त्या तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की तेथे बरेच लोक बिग बींसाठी पूजा करत आहेत. लोकांच्या प्रार्थनांना फळ मिळाले. निष्काळजीपणामुळे बिग बींना हेपॅटायटिस बीची लागण 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना हेपॅटायटिस बी असल्याचे कळले. वास्तविक हा आजार निष्काळजीपणाचा परिणाम होता. कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर बिग बींना रक्ताची गरज असताना रक्तदात्यांची गर्दी झाली होती. त्यांना 200 रक्तदात्यांच्या 60 बाटल्या रक्त देण्यात आले. घाईघाईत बिग बींना हेपॅटायटिस बीची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले, ज्यामुळे त्यांना स्वतःला संसर्ग झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हेपॅटायटिस बी मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर बनवले तेव्हा खुद्द अमिताभ बच्चन यांनी हे सांगितले होते. यकृताने 75% काम करणे बंद केले. 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना पोटदुखीचा त्रास झाला. जेव्हा बिग बी उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना कळले की त्यांना त्यांच्या आतड्यात समस्या आहे, ज्यासाठी त्यांनी लहान आतड्याची डायव्हर्टिक्युलिटिस शस्त्रक्रिया केली. उपचारादरम्यानच बिग बींना लिव्हर सिरोसिस झाल्याचे समजले. हे हेपॅटायटिस बी मुळे होते. 2012 मध्ये अमिताभ बच्चन यांचे 75% संक्रमित यकृत शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आले होते.